नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमाले आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, लेक लाडकी या योजनेसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. तर मग आपण अर्ज कशाप्रकारे करणार आहात, कोणती कागदपत्रे लागत आहेत, ही जी माहिती आहे ही सर्व आपण या व्हिडिओमार्फत कव्हर करणार आहोत. अनेक बांधवांची इच्छा होती की आपण या संबंधित डिटेल्स व्हिडिओ घेऊन यावीत आणि त्या दृष्टिकोनातून व्हिडिओ घेऊन आलो आहेत. असेच व्हिडिओ मिळत असतात. चॅनेल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर बंधू भगिनींनो, मुलीच्या जन्मापासूनच हे संपूर्ण लाभ आपल्याला या ठिकाणी घेता येणार आहे. तर शेवटी 18 वर्षापर्यंत हे लाभ आपल्याला मिळणार आहेत. या ठिकाणी पाहाल 30 ऑक्टोबर 2023च्या या शासन निर्णयानुसार राज्यभरात ही योजना राबवण्यास सुरुवात झालेली. तर मग या योजनेसंबंधित इलिजिबिलिटी जी क्रायटेरिया असेल किंवा मग कशाप्रकारे आपल्याला लाभ मिळतो आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर केले. आय बटनमध्ये आपल्याला तो व्हिडिओ मिळून जाईल. आता तो व्हिडिओ पहा आणि त्यानंतर मग अर्ज प्रक्रियेसाठी हा व्हिडिओ या ठिकाणी पाहून घ्या. वैयक्तिक माहिती आपल्याला भरायची. लाभार्थ्याचे नाव, आधार क्रमांक आपल्याला द्यावं लागेल. त्यानंतर लाभार्थ्याचे जे म्हणजे आई वडील कोणी दोघींपैकी त्यांचे नाव, आधार क्रमांक, त्यांचा मोबाईल क्रमांक आणि मग ईमेल ID या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर सध्याचा निवासाचा पत्ता, आपण ज्या ठिकाणी राहत असाल ते क्षेत्र कोणते आहे, गावाचे नाव, पोस्ट ऑफिस, तालुका, पिनकोड आणि जिल्हा, हे सर्व जे काही पत्ता आहे तो पत्ता योग्य रीतीने या ठिकाणी भरायचा आहे. पुढे जाऊन आपला कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यायचे आणि आपण या योजनेच्या लाभासाठी जे फॉर्म भरत आहेत त्यावेळेस जिवंत अपत्यांची संख्या किती आहे, 1, 2, 3 ते आपल्याला या ठिकाणी द्यावी लागणार आहे. येथे आपण पाहाल तर पहिल्या अपत्यासाठी, तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्यासाठी, दुसऱ्या हप्त्यासाठी जर अर्ज करत असाल ना, तर आपल्याला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे. हे कंपल्सरी आहे, ही बाब आपण लक्षात ठेवा. पुढे आपल्याला बँकेचं तपशील द्यायचं आहे. यामध्ये आपल्या बँकेचं IFSC कोड आपल्याला द्यावं लागणार आहे. बँकेची जी शाखा असेल ते शाखेचं नाव आणि त्यानंतर बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे की नाही हे इथे मेन्शन करावं लागणार आहे. पुढे जाऊन मग आपण ही योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी अर्ज करत आहात. जर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर पहिला हप्ता सिलेक्ट करा आणि त्यानंतर मग आपल्या जे सुटेबल ऑप्शन असेल, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता किंवा 5वा हप्ता, ते आपण निवड करू शकता. त्यानंतर आपली सही या ठिकाणी करायची, दिनांक आणि ठिकाण टाकायचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊन कागदपत्रे कोणती लागत आहेत ते पाहूयात. या ठिकाणी आपल्याला जे काही लाभार्थी असेल त्याचा जन्माचा दाखला लागणार आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे, त्यासाठी इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागेल आणि त्यानंतर मग लाभार्थ्याचे आधार कार्ड. प्रथम लाभावेली ही अट नसणार आहे. पहिल्यांदा लाभ घेत असाल म्हणजे तेव्हा मुलगी लहान असते तेव्हा अट नसणार आहे. त्यानंतर पालकाचे आधार कार्ड लागेल, बँकेची पासबुकची झेरॉक्स किंवा आपण पहिल्या पानाचा फोटो लागेल, रेशन कार्ड. त्यानंतर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे लाभार्थी असेल, मुलगी असेल, तिचा वोटिंग कार्ड लागणार आहे. त्यानंतर मग डोमेसिल लागणार आहे किंवा शाळेचा दाखला लागेल आणि कुटुंब नियोजन प्रमाणपत्र हे नंतर लागणार आहे. पहिल्यांदा अर्ज करत असाल तर याची गरज नाही आहे. आणि ही जी डिटेल्स आहे ती अंगणवाडी का सेविका यांनी भरायची आहे, कारण की हा फॉर्म त्यांच्याकडे आपल्याला सबमिट करायचा असतो आहे. तर मग ही जी डिटेल्स आहे ही डिटेल्स ते फिल करतील. यामध्ये आपल्याला काहीच भरायचं नाही आहे. हे तसंच ब्लँक राहील. आपल्या माहितीसाठी आपल्या स्क्रीनवर ते आपण या ठिकाणी इकडे दाखवते की कशाप्रकारे संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी असणार आहे ते. ठीक आहे. माहिती फक्त आपले जे कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करण्यासाठी आहे, ते क्लिअर करून घ्या. पुढे जाऊन नेक्स्ट स्टेप काय असणार आहे ते देखील समजून घेऊयात. या ठिकाणी नेक्स्ट स्टेप पाहायला मिळते की श्रीमती डॅश डॅश यांनी या फॉर्ममध्ये दिलेली माहितीची जी पडताळणी केलेली आहे, हा फॉर्म योग्य प्रकारे भरलेला आहे. यासाठी जी पडताळणी करण्यासाठी हा फॉर्म आपल्याला पर्यवेक्षिका यांकडे पाठवला जाईल. तिथून ही संपूर्ण फॉर्मची पडताळणी होईल. ठीक आहे. 2 स्टेप असणार आहेत आपल्या फॉर्मच्या. आणि जेव्हा आपण फॉर्म हा अंगणवाडी का सेविका यांकडे भराल तेव्हा अंगणवाडी सेविका यांचे नाव, केंद्राचे नाव, जे आपले गाव शहर असेल त्याचे नाव, तालुका, जिल्हा, संपूर्ण डिटेल्स फिल करून अशा प्रकारची जी एक पोच पावते जिथे अंगणवाडी सेविकांचे नाव, सही आणि स्टॅम्पने आपल्याला दिली जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही ऑफलाईन फॉर्मची प्रोसेस आहे ती येते या व्हिडिओमार्फत समजून घेतलेली. ठीक. तर मग आत्ता ही जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत नका ठेवू, इतर जे आपले सर्व बांधव वर्ग आहेत, भगिनी आहेत, त्यांच्यापर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती समजेल आणि ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. ठीक आहे.
तर भेटणार आहोत पुढे नवीन माहितीसह. तोपर्यंत एवढंच. जय हिंद. धन्यवाद.